कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरकेसाहेब अमल महाडिक सहकार्य करा. हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले. महापौर रुपाराणी निकम आणि राजेश क्षीरसागरही बोलले. कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाल्याशिवाय कोल्हापूर शहराची प्रगती होणार नाही. चंद्रदीप नरके अमल महाडिक यांनी सहकार्य करावं, यांना एवढी विनंती मी करतो असं म्हणत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कान टोचले. कोल्हापूर शहराची एका इंचाने सुद्धा हद्दवाढ झालेली नाही, त्यामुळे कोल्हापूरची वाताहत झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरची हद्दवाढ करण्यासाठी कोल्हापूर महापालिकेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. कोल्हापूर मनपा महापौर रुपाराणी निकम यांनी म्हटलंय, कोल्हापूर मनपा इमारतीसाठी केवळ 2 एकर जागा मिळावी अशी मागणी केली होती, परंतु अजितदादांनी एका मिनिटाचाही विलंब केला नाही आणि ती 5 एकर जागा लगेच सँक्शन करून दिली. आता या जागेवर कोल्हापूर मनपाची इमारत महायुतीचा पहिला महापौर म्हणून व्हावी की रुपाराणी निकम म्हणून. निकम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हद्दवाढीची मागणी केली. राजेश क्षीरसागर यांनी आपल्या मनोगतामध्ये कोल्हापूरची हद्दवाढ अधोरेखित केली. आणि या शहरातील ज्या विविध समस्या आपल्या महापौरनी आणि राजेश क्षीरसागर आमदार यांनी मांडलेल्या आहेत, मी पुन्हा त्याचा उहापोह करणार नाही. परंतु साहेब, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन, कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाल्याशिवाय कोल्हापूर शहराची प्रगती होणार नाही. चंद्रदीप नरके साहेब यांनी सहकार्य करावं, अमल महाडकांनी सहकार्य करावं, यांना एवढी विनंती मी करतो. साहेब, जी एस टीचा अनेक दिवसापासूनचा आमचा प्रश्न आहे. सांगलीची GST आमच्यापेक्षा जास्त परतावा मिळतो आणि आम्हाला कमी मिळतो, आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी या क्षीरसागर साहेबांनी मांडलेल्या आहेत. मला वाटते कोल्हापूर शहराला आपण भरभरून दिलेलंच आहे, यापूर्वी दिलेलं आहे. यापुढच्या काळातसुद्धा कोल्हापूर शहर हे चांगल्या पद्धतीने करण्यासाठी तुम्ही सहकार्य करावं अशी विनंती करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर.